नववा अध्याय पुढे सुरू ठेवू. राजविद्या राजकर्य योग 25 श्लोक झाले ते मागच्या पर्यंत, आणि मी म्हटलं ते इथपासून होता खूप सुंदर शेवटपर्यंत उरलेले 34 पर्यंत. पुढचे 9 श्लोक एकापेक्षा एक उपयोगी, फायद्याचे, मदत करणारे. तर ते करू आज. 26व्यापासून सुरुवात. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति उपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. हे 2 श्लोक प्रॅक्टिकल. काय करावं, काय करू, विचार लोक व्हॉट शुड आय डू, हे प्राप्तीसाठी काय कसं करायला हवं हे स्पष्ट सांगतात 2 श्लोकांमध्ये, 26 आणि 27 आणि 28, 3 श्लोकांमध्ये. जो कोई भक्त मेरे लिए प्रेम से पत्र पुष्प फल जल आदि अर्पण करता है, उस शुद्ध बुद्धि निष्काम प्रेमी भक्त का प्रेम पूर्वक अर्पण किया हुआ वह पत्र पुष्प आदि मैं सगुण रूप से प्रकट होकर प्रीति सहित खाता हूं. मनी नाही भाव मनी देवा मले पाव, देव अशाना भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, सोन्याचा देव त्याला चोराचा भेव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव. पाण्याच्या देवा मातीच्या देवाची मूर्तीची पूजा करतोय, त्याला त्या देवालाच पाण्याची भीती आहे ना, तो विरघळून जाईल. सोन्याच्या मूर्तीची पूजा करतोय, पण तो देव चोरापासून घाबरून आला, चोर उचलून नेईल त्याला, तर देव गायब. लाकडाची मूर्ती आणली, त्याची पूजा करतोय, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव. संत तुकडोजी, राष्ट्र संत तुकडोजी महाराज, तर तिथे जळून जाईल ना तो देव, नाही तर फुटून जाईल तुमचा देव, नाही तर चोर उचलून नेईल तुमचा देव. देव अशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. पैसे देऊन विकत घेऊन आणला, थोडा वेळ ठेवला, उपयोग केला, संपून गेला. मनी नाही भाव आणि म्हणे देवा मले पाव. देव अशानं भेटायचा नाही रे. भावो ही भक्ती, ध्यानाच्या वेळेस म्हटलं तसं. नारद भक्ती सुद्धा नारद मुनी सांगतात, ईश्वर प्राप्ती भावनांनी होते. भावनेचं महत्व आहे. इमोशन्स वाईट नाही आहे. मॅनेज, कंट्रोल, रेग्युलेटेड, मॉडरेटेड, डायरेक्टेड दिशा जर दिली भावनांना, तर तीच तिथपर्यंत मी पोहोचेल. भावनांची आवश्यकता आहे. इमोशनल असणं चांगलं आहे जर इंटेलिजंट असलं तर. इमोशनल इंटेलिजन्स, बुद्धी योगम उपाश्रित्य, बुद्धीला मिश्रण केलं तर इमोशन, गती आणि दिशा. बुद्धी गती घेऊ शकते, पण भावना दिशा देते. कुठल्या दिशेने जायचं आहे, देव कोणत्या दिशेने भेटेल. आणि भावना तर आत आहेत, व्यक्त बाहेर होत असतील, पण निर्माण वास्तव्य भावना कुठे आत आहे. आय एम फीलिंग दिस इनसाइड, मला आत असं वाटते, आतून त्रास झाला, अगदी मनातून आनंद झाला, हे सगळं आतला आहे अनुभव. ईश्वराचा अनुभव मग आतच होणार. भावना मिश्रित बुद्धीचा उपयोग केला तर, बुद्धी मिश्रित भावनांचा ना दिशा दिली तर, विशेष सामग्रीची आवश्यकता नाही. षोडशोपचार पूजा चांगली आहे. सत्यनारायणाची करतो, गणपतीची करतो. षोडश म्हणजे 16 उपचारांनी, मग दुधानी, मग दह्यानी, मग तुपानी, आणि मग मधानी, आणि मग साखरेनी आंघोळ करून घासून, मग स्वच्छ पाण्याने न्हावून, मग थोडंसं गरम पाणी करून,
मग तैल मिश्रित सुगंधित द्रव्य मिश्रित म्हणजे अत्तर टाकून वाहून पाण्याने मग पुसून चमचम चकमकवून आणि मग सुगंध माला द्रव्यतम निरनिराळे रंगीत सुगंधित फुलं वाहून मग सहस्त्रदल तुलसी 1000 पानं वाहून त्याच्यावर नंतर 108 बेलाचे पानं वाहून शिवलिंगावर वगैरे वगैरे ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा करून नैवेद्य दाखवून ते षोडशोपचार गुलाल बुक्का अबीर हळद कुंकू हरिद्राम कुंकुमम साक्षतां समर्पयामि गंधपुष्पमालां समर्पयामि. सूर्यनारायण जपा कुसुम संकाशम काश्यपेयं महद्युतिं तमोरिं सर्वपापघ्नं तोस्मि दिवाकरम्. सूर्यनारायण. ओम मुक्ता विद्रुमहे मनीलधवलच्छाये मुखैस्त्रक्षणे युक्ता बिन्दुकला निबद्धरत्नमकटां तत्त्वातवर्णात्मिकां गायत्री वरदां भयां कुशकुशां शङ्खं कपालं गदां शङ्खं चक्रगदां गायन्तीं भजेत्. श्रीकृष्ण म्हणतात खूप सामुग्रीची आवश्यकता नाही, कुठे उल्लेख नाही षोडशोपचाराचा. वेदांमध्ये सांगितलेला आहे या रंगाच्या फुलाचा, अशा प्रकारच्या पंचामृताचा, सव्वाच्या मापाने रवा साखर समप्रमाणात मिश्र करून केळ तितका वर टाकून त्याचा गोड खाद्य नैवेद्य असं काही इथे नाही सांगितलंय. तिथे म्हणतं पत्र पान, कशाचंही पान, विड्याचंच नाही, कोणतंही पान, पान नाही तर फुलं, तर फुल नसेल तर पान. अमेरिकेत फॉल वेदरमध्ये फुलं नाही लागत, पण पानं तर आहे. नाही पानही झडून जातात. पत्रम पुष्पम फळही नाही घरी, नेमकं ग्रोसरी नाही आली. तोयम पाणी, नळाला पाणीच नाही, 24 तास असते म्हणे पाणी अमेरिकेत. ते पाणी तर असेल, जरी थंडी आहे, झाडाचे पानं पडून गेले, फुलं नाही आहे आणि फळही संपले, पाणी तर असेल. काही जे काही पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे, जो कोणी मला, यो म्हणजे जे कोणी, मे म्हणजे मला, भक्त्या प्रयच्छती, भक्तिपूर्वक प्रयत्नपूर्वक म्हणजे अवेअर राहून, कॉन्शियस राहून, विचार करून घेतलं, पाण्यामध्ये बदबद नळात ओढून ठेवून दिलं समोर, नाही मनात विचार दुसरा सुरू आहे, आता लवकर लवकर आटपायचं आहे, कोणी येणार आहे की आता उद्यापासून हे होणार आहे, आणि काल तसं झालं, तर पाणी ठेवलं समोर. प्रयत्नपूर्वक नाही, भक्तिपूर्वक नाही आणि प्रयत्नपूर्वक नाही, तर अनायास वाढणारा नळ आहे, पेला दिसतं ठेवून दिलं, नाही स्वच्छ नाही आहे, घासलं पुसलं नाही आहे, त्याला स्वच्छ अस्वच्छचं काही नाही, ते शुद्ध सत्व आहेत. प्रयत्न आहे का, भावना आहे का, नाही कोणीतरी महत्वाचं आहे त्याच्यासाठी, नाही सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यासाठी, म्हणून सगळ्यात सुंदर, सगळ्यात स्वच्छ, सगळ्यात चांगलं, सगळ्यात सुगंधित, सगळ्यात कोमल, उत्कृष्ट असं बनवलं आहे, जे वरच्यातल्या हायेस्ट स्किल्स वापरून उत्कृष्ट प्रकार. त्याला नाही फरक पडणार, अभिमान नाही, पण जितके जितके प्रयत्न, तितकं तितकं अवेअरनेस वाढेल आपला, तितके तितके आपलं लक्ष त्याच्यात जाईल. का करतोय इतकी मेहनत, का इतकं घासपूस का बरं, इतकं निरकून पाहून छिद्र नसलेलं फळ का बरं, फुल सुंदरातल्या सुंदर का बरं, कारण मी त्याचा विचार करते. का बरं त्याचा विचार करते, कारण तो असा आहे, तो तसा आहे, सुहृद आहे, सगळं लक्ष देतो आहे, चांगलं सुंदर आहे, आवडतो, प्रेम होते आहे. हे करत करत पावलं
समोर पडतात आहे. भक्त्या प्रयच्छती, भक्तिपूर्वक प्रयत्न सुरू आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तद अहम, त्याच्यासाठी मी भक्ती उपर्ह्यातून, त्या भक्तीची लाज राखत. ती भक्ती मला फक्त खायची असते. ते फळ फूल तिथेच राहून जात आहे. पाणी फिरवलं, मग पेढे स्वतःच वाटून खाऊन घेतले. छान होतं, मलाही पेढा होता, काजू बर्फी होती, खाल्लं तर स्वतःच. तदहम भक्ती नाही, सगळं नाही खाल्लं, त्यात भक्ती टाकली होती. स्पिरिच्युअल पदार्थ एक मिक्स केला होता त्या रेसिपीमध्ये. हे भौतिक पदार्थ तर आहे, खवा आहे, साखर आहे, चॉकलेट आहे, चांदीचं वरक आहे. हे तर फिजिकल आहे, भौतिक आहे, वस्तू आहे, मॅटर, मटेरियल आहे. कुठून तरी आणलं, काहीतरी बनवलं, खाल्लं, पुढे पसार झालं. उद्या 72 तासाच्या आत सगळं गायब झालं. नाही, पण त्यात हे ज्यांनी नैवेद्य दाखवला, जिनी तो बनवला, तिने एक असा अलौकिक पदार्थ त्यात टाकला होता त्या रेसिपीमध्ये, प्रेम नावाचा. ती वस्तू नाही आहे, ते कुठे बनवलं नाही जाऊ शकत, कुठून विकत नाही आणल्या जाऊ शकत. मैंने ले लियो गोविंद मोल, कहूं बजावत ढोल. मीराबाई बाजारात ढोल वाजवत, मेरे आतापासून काही प्रॉब्लेम नाही आला. विकत घेतलं मी, कृष्णाला विकत घेतलं. किती तिला जे सांगितलं तिने ना, चोरून आणला, स्वतःच्या मिळकतीने घेतला. किती तिला, तू राणी आहे काय, राज्य सगळं विकलं, किती पैसे देऊन. नाही, मोफत में लिया, फ्री मध्ये घेतलं, एक पैसा नाही, एक दमडी नाही द्यायला लागली. ती पुढे भजनात सांगते, मी माझ्या हृदयातलं सगळं प्रेम त्याला देऊन टाकलं, आणि तोही असा विकला गेला. ठीक आहे म्हणून कबूल, हात धरून येऊन गेला माझ्यासोबत. आता माझा झाला तो जो पदार्थ टाकला मीराबाईनी गिरधर गोपालच्या नैवेद्यामध्ये, तदहम भक्ती उपर्हतम अश्नामी प्रयतात, तो मी पण प्रयत्नपूर्वक ग्रहण करतो. तू जर प्रयत्न करून भक्ती टाकली, तसाच मी पण प्रयत्न करून ते ग्रहण करतो. अश्नामी म्हणजे खातो, अक्षरशः अश्ना मी शब्द सांगतो, खाणं, ग्रहण करणं, कन्झ्युमिंग, टेकिंग इन. मी घेतो ते प्रेम, प्रयत्नपूर्वक घेतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपहृतम अश्नामी प्रयतात्मनः. माझ्याहीकडून प्रयत्न दिसतील. तू हात समोर करते तर मी पण हात समोर करतो. तू दोन्ही हात उघडते माझ्यासाठी तर मी दोन्ही हात उघडतो तुझ्यासाठी. तू एक पाऊल समोर घेते, मी पण तुझ्याकडे एक पाऊल घेतो. तू माझा विचार करते तेव्हा मी पण तुझा विचार करतो. तू माझं नाव घेते, माझी आठवण करते, तेव्हा मी पण तुझं नाव घेतो आणि तुझी आठवण करतो. इन फॅक्ट, जेव्हा जेव्हा श्रीकृष्णाची आठवण आली, तेव्हा तेव्हा समजावं की श्रीकृष्णांनी आठवण केली. सुमुहूर्त, सगळ्यात मोठा मुहूर्त. संतांनी सांगितलं, कोण पंचांग ठेवून द्या, गंडावून मुहूर्त पाहायची आवश्यकता नाही. कितीही पंचांग पाहून कितीही मुहूर्त शोधला, पण ईश्वराची आठवण नसेल तर तो नरकाच्या प्रती आहे. कारण कसाही मुहूर्त असो, अमावास्या असो, काळीखोट्ट असो, सुतक असो, पण ईश्वराची आठवण झाली तर त्याच्यापेक्षा मोठा मुहूर्त नाही. का? कारण मनात जेव्हा ईश्वराची आठवण झाली, त्याचा अर्थ सरळ संकेत आहे की ईश्वराने माझी आठवण केली. याच्यापेक्षा कोणता मुहूर्त राहील मोठा? प्रत्यक्ष अखिल ब्रह्मांड त्रिलोकपती बनवलेला, धारण केलेला, नाश करणारा, हे एका छोट्या जीवात्म्याची, एक माझ्या छोट्या मुंगीची आठवण काढून आला. तो सगळ्यात मोठा मुहूर्त. तर कसं लक्षात येईल माझी आठवण आला? जर मी ज्या क्षणी मी आठवण करतो, ते मला शक्य आहे, प्रयत्न करू शकतो मी, थोडं प्रयत्न करून, समजावून, वेळ काढून, बाजूला ठेवून, इतर गोष्टी कमी प्रायोरिटाईज करून मी ईश्वराची आठवण करू शकतो. मी जेव्हा ईश्वराची आठवण करतो, तितकंच त्याच वेळी तो माझी आठवण करतो. मी जेव्हा आरशात पाहतो,
आरशातल्या डोळ्यात पाहतोय, आरशातला डोळा माझ्याकडे पाहतोय. नवल काय आहे त्यात? मी हात वर केला तर तो हात वर करून आला आरशातला. मी भांग काढतोय तर तोही भांग काढतोय. मी त्याच्या जवळ आरशाच्या झालो, जितकं जवळ आलो कॅमेराच्या आरशा, तितक्या तोही माझ्या जवळ येतो. असं कसं? कारण तो माझ्या हातात आहे. ते इतकं सोपं होऊ शकतं. साधं साधन आहे, सांगितलंय. कुठे नाही म्हटलंय की खूप इतकी साधना, खूप इतकं असं करावं लागेल, इतकं दान द्यावं लागेल, 10% द्यायला हवं आपल्या पगाराचं द्यावं लागेल, माझ्या नावाने त्याला रसीद फाडावं लागेल. मेक शुअर बरोबर वैष्णव, विष्णूच्या, कृष्णाच्या, रामाच्या मंदिरात रसीद फाड. असं कुठे नाही म्हटलं. रसिदी फाडायला, नाव लिहायला, विटा, जिंचे जास्ती विटा, कुठेच नाही. वाटलं तर पुढे मागे 5व्या अध्यायात झाला आपला सगळ्यात मोठं ज्ञान. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धिर्कालेन आत्मनि विन्दति. द्रव्य ज्ञानात, द्रव्य दानात, तपोज्ञानात, दानात खूप द्रव्य देणं, पदार्थ देणं, खूप शिधा नेला, दत्त जयंतीचं पोतं भरून येऊन दिलं, बटाटे नेऊन दिले, तांदूळ गहू नेऊन दिले, द्रव्य दिलं, पैसा आदला दिला, की खूप तप करून पुण्याचं फळ दिलं, अर्पण केलं. या सगळ्यापेक्षा ज्ञान, श्रीकृष्ण म्हणतो, सत्याचं ज्ञान, ईश्वराचं ज्ञान. 4थ्या अध्यायात, 5व्या अध्यायात, दोन्ही अध्यायात झालं ज्ञान योग, ज्ञान कर्म संन्यास योग मध्ये ते आपल्या आत आहे. 10व्या अध्यायात सांगितलं होतं, सांगेल आता पुढे, हा 9वा सुरू स्वतःमध्येच आहे. त्याही श्लोकात सांगितलं जातं, तत्स्वयं योग संसिद्धी कालेन आत्मनि विन्दति. स्वतःमध्ये बघून घेतो तो ज्ञानाच्या प्रकाशात. हे होऊ शकतं. खूप काबाड कष्ट करायला नाही सांगितलंय. खूप मेहनत, खूप पैसा खर्च, सामुग्री, मोठमोठाले मंडप उभारून, सतरंजी टाकून, लाऊडस्पीकर लावून, 3 दिवसाचा समारोह करून, असंही नाही सांगितलं. काही नाही सांगितलं. पत्र, पान, फुल, फळ, पाणी, पळीभर पाणी, जे असेल ते, थोडक्यात जेवढं जमेल, जसं असेल तसं. पदार्थाचा संबंध नाहीये, त्यात भाव टाकला का. त्यात एवढे समारंभ केला, एवढा सत्संग केले, खूप भरला, भाव जर नसेल, नुसतं उत्सव म्हणून जर केला, 51 कुंड लावले आणि यज्ञ केले, खूप जोरदार मंत्र म्हटले, खूप दूर झाला, खूप नारळ फोडले, भाव किती होतं? तुरळक एखादा क्षण मेवी असेल भाव, त्यावेळी तर मग नाही. आणि असं काही नाही केलं, एक तामणपळी घेऊन बसला, केशवाय नमः, माधवाय नमः, नारायण नमः, गोविंदाय नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, विष्णवे नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. एक प्राणायाम केला, मग ध्यानस्थ बसला आणि एकदम लदबद ओतप्रोत त्याच्या प्रतीचा प्रेम असला तर पूर्ण संध्या सफल झाली. त्या अजून काय म्हणू याच्यात, भाव. सगळ्याच नात्यामध्ये खूप श्रीमंत नवरा आहे, खूप सुंदर बायको आहे, पण जर प्रेम नसेल तर पूर्ण वेळ बाहेर आहे, दुसऱ्यांमध्ये राहत आहे, इतरांचं जास्ती महत्व आहे, अधूनमधून जे काय खूप गडगंज संपत्ती, तो डिवोर्स दिला पाहिला आपण. जगातल्या सगळ्या श्रीमंत लोकांनी एकमेकांना 3 पैकी 3 नंबर 1, नंबर 2, नंबर 3 जगातल्या यांच्यापेक्षा श्रीमंत नाही, डिवोर्स दिला. भावना नाही आहे. पैसा आदला तर इतका वाटेल तेवढ्या साड्या, गाड्या, घोड्या आणि माड्या बांधू शकले असते. भाव नाही आहे तर मन उठून गेलं तिथं. सगळ्यात सुंदर स्त्री मिस युनिव्हर्स लग्न करून डिवोर्स झाला का? कारण भाव नाही आहे, प्रेम नाही आहे. आणि एक भाकर, लसूण, मिरचीचा ठेचा करून रोज कांदा भाकर खाणारे, हात ठेला, रिक्षा चालवून, पण जर एकमेकात मन रचलं आहे तर बरोबर संबंध टिकून आहे, सुखी प्रेमाचा संसार सुरू होत आहे. इतक्या साध्या उदाहरणांवरून लक्षात येतं मनुष्याच्या तर ईश्वराच्या प्रति प्रश्नच नाही. ज्याचं सगळ्या त्याला काय वस्तू देणार आहे? कोणते पेढे खायची त्याला इच्छा होणार आहे? कोणते दहीनी त्याला खूप थंड वाटणार आहे?
म्हणून चोरी करायचा तो. म्हणायचं मैं नाही माखन खायो. माझंच सगळं, मी कसं स्वतःच्या घरची चोरी केली, माझ्याच फ्रीज मधलं उघडून तर मी लोणी खाल्लं तर चोर कसा? सगळे घर, सगळे हृदय, सगळे व्यक्ती, सगळ्या गायी ज्यांच्या दुधाचं दही बनवलं, सगळंच माझं आहे, तर मी चोर कसा? चोरने चोरी नाही केली, मैंने चोरी नाही की मैया. कळणार नाही तर मग वेगळी गोष्ट आहे. नाही, स्पष्ट सत्य सांगितलं. त्याला बाहेरचं माखन नको, हृदयातलं माखन, प्रेमाचं माखन. सार कसं इतके कर्म केले, इतकं लोकांना खाऊ पिऊ घालून पाहिलं, इतक्यांना बोलवलं, इतक्या ठिकाणी गेलो, इतक्यांना दिलं, इतक्यांकडून घेतलं, इतक्यांसोबत संबंध जोडले, जोपासून ठेवले, सांभाळले. एवढं कार्य कष्ट केल्यानंतर शेवटी लक्षात काय आलं ना, सगळं कर्म कशासाठी आहे? सर्व कर्मच अखिलम पार्थ ज्ञानेन परिसमाप्यते. अर्जुना, हे झाला आपला श्लोक. सगळ्या कर्म जळून राख होतात. ते यज्ञातून राख लावतो, डोक्याला अंगारा लावतो, उदबत्तीचा अंगारा लावला, यज्ञाची राख लावली, तिथं राख आहे, तिथं जळून गेलं, सगळं संपलंय. आता काय त्याचं? तसं सगळे कर्म जळून जी राख झाली, उरलेली ज्ञान शेवटी थोडंसं उरलं. सर्व कर्म अखिलम, सगळे कर्म ज्ञानात संपतात. लक्ष दिलं तर त्यातून काहीतरी शिकायला मिळतं, लर्निंग फ्रॉम इट. ते एवढे संबंध, एवढे मेहनत, एवढे जोपासून ठेवले, त्यातून काय शिकायला मिळालं? त्यांनी नाही टेकत. तशातून नाही. विचार जो कोणी करत असेल, जे काही शिकायला मिळालं असेल ते अर्पण करावं. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. शेवटी प्रेमाचंच महत्व आहे. शेवटी प्रेमानेच टिकून राहतात. प्रेमातूनच निर्माण झालाय, प्राण प्रेमातच टिकणार. आणि तो स्पष्ट सांगतो, मी स्वतःही प्रयत्न करतो, मग रेसिप्रोकेट करतो, आदान प्रदान करतो, आमोद प्रमोद होतो. यत म्हणून हे फॅक्ट आहे, हे ट्रूथ आहे. म्हणून यद करोशी, पुढचा श्लोक, यद अश्नासी यद जुहोसी ददासी यत. यत म्हणजे जे काही, काय करोशी, जे काही करतो, ददासी यत, जे काही देतो, कोणाला, कोणालाही, काय, काही. कृष्णाच्या गीतेमध्ये अनिर्बंध आहे, कंडिशन्स नाही आहे, लाईन्स नाही ड्रॉ केलाय की हे या गोष्टी जेव्हा तू कोणाला दिसतील तेव्हा माझा विचार कर, पण तशा सळक्या खराब या गोष्टींचा नाही, किंवा अशा चांगल्या साधू व्यक्तींचा विचार करशील तेव्हा तू माझा विचार कर. पण गुंडे समोर आले, बदमाश असले, चोर लुच्चे असले, तर त्यांच्यात मी असं नाही. कुठलीच कंडिशन नाही. जे काय, जेव्हा केव्हा, ज्याला कोणाला, wherever, whenever, however, whatever. यद करोशी यद अश्नासी, जे काही खातो आहे, जे काही खाते आहे, केळ खाते आहे, मटन, मच्छी, मांस, अंडा खाते आहे, जे काही खाते, दारू पितो आहे, यत करोशी यद अश्नासी. त्याचं रहस्य आहे की खरोखर जर त्याचा विचार करून केला तर आपोआपच मन सरकेल की अरे नाही, त्याला मी असं कसं, सडकं कळकलं प्राण्याचं, मेलेल्या प्राण्याचं मांस, त्याच्यातला कचरा साफ करून, कारण मी त्याचा विचार करते, त्याला नाही, आजचे दिवस यावेळी ते नाही, आपोआप शुद्धी सुरू होते. यत करोषि यद अश्नासी यद जुहोसी ददासी यत. यत तपस्यासी कौन्तेय, जे कुठलं कष्ट करते, हार्डवर्क, तप म्हणजे हार्डवर्क, कमिटेड हार्डवर्क, कुठल्या तरी उद्देश सफल पूर्तीसाठी. यत तपस्यासी कौन्तेय, कुंतीपुत्र अर्जुना, तत्करुष मदार्पण. ते सगळं मला अर्पण कर. माझा विचार करतात, माझ्या भावनेनी हो दे. हे अर्जुन, तू जो कर्म करता है, जो खाता है, जो हवन करता है, जुहोसी, ज्या कुठल्या देवाची पूजा करतो, दिवा लावतो, उदबत्ती लावतो, जो कुठला मंत्र म्हणतो, प्रदक्षिणा घालतो, जे कुठलं
जो दान देता है और जो तप करता है वह सब मुझे अर्पण कर. त्यात माझा विचार ठेव, भावना ठेव. शेवटी त्या सगळ्यांमध्ये मीच आहे. ज्या कुठल्या निमित्ताने तू ज्या कोण्या अतिथीला घरी बोलवला, अतिथी देवो भव सांगितलं. उपनिषदांमध्ये येतं, वेदांमध्ये येतं, अतिथी देवो भव. कोणीतरी बनवलं नाही आपल्या मनाने. ओरिजिनल स्क्रिप्चर्स मध्ये आपल्या धर्माच्या मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, जले विष्णु, स्थले विष्णु, विष्णु पर्वत मंडले. जलात, स्थलात, पर्वतात सगळीकडे विष्णू सर्वत्र व्याप्त. आता विचार जर केला तर मग जे आपल्याच्याने शक्य आहे जेवढं ज्याला जे समोर दिसतं त्याला देण्यात पर्याप्त आहे. कारण तो म्हणतो शुभ अशुभ फलैरेव मोक्षसे कर्म बंधनात्. संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम उपश्यसि. क्योंकि इस प्रकार जिसमें समस्त कर्म मुझ भगवान के लिए अर्पण होते हैं, ऐसे संन्यास योग से युक्त चित्त वाला तो शुभ अशुभ फल रूप कर्म बंधन से मुक्त हो जाएगा और उनसे मुक्त होकर मुझको ही प्राप्त होगा. शुभ फलैरेवम्. चांगलं हो वाईट हो हरी अर्पण. कचराही फेकायला जात असला, ट्रॅशही फेकलं तरी हरी अर्पण. घे रे बाबा, तुझ्या सृष्टीतला कचरापट्टी तुलाच अर्पण करतो. सुंदर फुलही जरी असेल, सुंदर पक्षाचा आवाज येत असेल, गोड काहीतरी दिसत असेल, चविष्ट असेल, सुगंधी असेल, तेही हरी अर्पण. शुभ अशुभ फलैर एवम. चांगला असो वाईट असो, मोक्ष से कर्मबंधनैहि. कर्मबंधन काय आहे हे तेच बांधलं गेलं. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, चांगलं आहे, वाईट आहे, असं आहे, तसं आहे, हे पाहिजे, हे नको, हे राहायला हवं, हे नको राहायला, हेच बंधन. दोराला दोन टोक असतात, इकडचं एक टोक, इकडचं एक टोक. हे चांगलं आणि वाईट, द्वंद्व. हे असं आणि ते तसं, हे आपलं आणि ते तुपलं, हे व्हायला हवं, हे नको व्हायला हवं, असं का झालं, तसं का नाही झालं. हे दोराचे दोन टोक आहेत, दोराला दोन बाजू असतात. दोन जर टोक असेल तरच त्यांनी बांधलं जाऊ शकते. एखाद्या दोराला एकच जर टोक असेल तर गाठ कशासोबत बांधणार. एकच टोक असलेला दोर राहत नाही, असत नाही, अनलेस तो अखंड असेल. सूक्ष्म गोष्ट आहे. खंड खंड असलेल्या टोकाला दोन दोन टोकर, दोराला खंड खंड तुकडा जर असेल तर दोन टोकर राहणारच. अखंड जर असेल, कुठून सुरू झाला कुठे संपता दिसत नाही, अखंड आहे, तुकडे नाही झाले, त्याला टोक नाही. म्हणून अखंडची साधना करावी. खंड खंड म्हणजे बाहेरचा जो संसार त्याची साधनेत बांधलं जाणं. अखंड मध्ये राहत असला स्पर्श तर करू शकतो पण बांधल्या नाही जात त्याने. शुभ अशुभ फलैरेव मोक्ष से कर्म. मोक्ष म्हणजे सुट्टी, फ्रीडम, सुटलो. कर्मबंधनातून जर सुटायचं असेल तर अशा प्रकारे सुटू शकशील बंधनांमधून. तर हे शुभ आणि अशुभ, चांगलं आणि वाईट दोन्ही मला अर्पण कर. तर मग मोक्षच आहे. सुटला, आत्ता इथे सुटला, सोडून दिलं तर सुटला. संन्यास योग युक्तात्मा. संन्यास म्हणजे समन्यास. इथे संन्यास, न्यास म्हणजे सोडणं, आणि सम म्हणजे पूर्णपणे चांगल्या प्रकारे फर्स्ट क्लास नीट पूर्ण सोडून दिलं, ते संन्यास. बाहेरून सोडण्याची गोष्ट नाही, आतून सोडणं. 2-3 वेळा चांगले दोन प्रकारचा संसार आहे. एक बाहेरचा संसार आहे, आपल्या बाहेर जो दिसतोय तो, आणि एक आतला संसार आहे. बाहेरचा संसार ईश्वरांनी निर्माण केला आहे. आतला माझ्या मनातला जो संसार आहे, कपोल कल्पित मसाला चटपटा, तो मी निर्माण केला आहे आपल्या स्वतःच्याच विचारांचा आणि कल्पनांचा.
बाहेरचा संसार ईश्वराने निर्माण केलाय तर तो सतत टिकणारच, तो कुठेही गेला तरी दिसणारच, कारण तो अखंडनी बनवलेला अखंड संसार आहे. त्याला सोडून जाऊ नाही शकत मी. इथून तिथे गेलो, या गावाहून त्या गावाला गेलो, हिमालयात गेलो, तर बाहेरचा संसार कसा सोडला? बाहेरच्या संसाराच्याच आधारावर बसला. बाहेरचा संसार सुंदर आहे, छान, चांगला आहे, धृष्टपुष्ट आहे, सहाय्यक आहे, आवश्यक आहे. कारण ते आवश्यकनी बनवलेलं आहे, धृष्टपुष्टनी, सामर्थ्यवाननी बनवलेलं आहे, आपल्या हितचिंतकांनी बनवलेला आहे, आपल्या भल्यासाठी आहे बाहेरचा संसार. याला सोडून नाही जायचं आहे पगल्या संन्यासी, भगवे वस्त्र घालून, कमंडलू घेऊन, मुंडन करून, वो सब छोड़-छाड़ दिया. क्या छोड़-छाड़ दिया? इधर इथे तर राहायचं होतं. अर्जुन छोड़-छाड़ करून जाण्याचा विचार करतोय. नयोध्यसे इति गोविंद. हे इथून पुढे निघून जातं, भिक्षा मागून राहतो. नाही, इथे राहावं लागेल, इथे व्हावं लागेल. हे वाईट नाही आहे. आत जो संसार बनवलाय तो, हे राहतील की नाही, ते राहतील की नाही, हे मरतील का, ते असं तर नाही होणार, तसं तर नाही होणार, तो संसार सोडायचा आहे. तो चांगला नाही आहे, तो काही बरोबरही नाही आहे, कारण मला पूर्ण अक्कल नाही आहे. बनवणारा मी डिफेक्टिव्ह आहे, मी स्वतःच डिफेक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे मी जे काय बनवलं ते डिफेक्टिव्ह राहणार. तो सृष्टीकर्ता इफेक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे त्यांनी बनवलेला संसार संपूर्णतः इफेक्टिव्ह आहे आणि मी डिफेक्टिव्ह आहे, कारण मी लिमिटेड आहे, छोटा आहे, कमी आहे, मानलेला आहे. वास्तविक नाही आहे, मी प्रत्यक्ष नाही, मी मानलेला आहे. त्याच्यामुळे मी बनवलेला संसारही मानलेल्याने बनवलेला संसार तर अजून जास्ती मानलेला आहे, वास्तविक नाही. तो वास्तविक आहे, प्रत्यक्ष आहे, सृष्टीकर्ता आहे, म्हणून त्यांनी बनवलेली सृष्टी पण वास्तविक आहे, प्रत्यक्ष आहे. माझ्या आतला संसार सोडायचा आहे. संन्यास सामान्यासः इति संन्यासः ज्ञेयस्य नित्य संन्यासी. वन ऑफ माय फेवरेट श्लोक्स. यो न द्वेष्टि न कांक्षति. 5वा अध्याय 3रा श्लोक. निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. मस्त फर्स्ट क्लास जीवन जगशील जर तो आतला संसारचा त्याग केला तर. आतल्या संसाराचा संन्यास घे तर नित्य संन्यासी होशील. 5व्या अध्यायात सांगितलं होतं कृष्णाने. फॉर एव्हर फ्री होशील, परमनंट रिलॅक्स्ड, फर्स्ट क्लास जीवन आतल्या संसाराचा त्याग केला तर. तो खरा संन्यास. बाहेरचा त्याग म्हटलाय, संन्यास नाही. बाहेरच्याच सोडून त्याग. पुढे 18व्या अध्यायात अजून सांगतो मोक्ष संन्यास योग मध्ये. 12व्या अध्यायातही सांगतो हे क्लेश कष्टकारक आहे. त्याग करण्याचं जे जीवन आहे, सोडून राहणार, हे कृष्णाच्या उपदेशात नाही आहे, गीतेत नाही आहे, त्याच्या मतात त्याचं रेकमेंडेशन आहे त्याग करणं. संन्यास घेणं त्याचा स्ट्रॉंग रेकमेंडेशन. जरूर घ्यायला हवा संन्यास, त्याग नको करायला. त्याग वस्तूंचा होतो, संन्यास विचारांचा होऊ शकतो, कल्पनांचा होतो. है ना? वस्तू प्रत्यक्ष आहे, कल्पना अप्रत्यक्ष आहे. म्हणून कल्पना कर, असं तसं, जे काय असं झालं तर तसं झालं तर शीख चिल्ली. ते प्रत्यक्ष नाही आहे, तर मग त्याचा त्याग कर. कॉमन सेन्स. वस्तू व्यक्ती प्रत्यक्ष समोर दिसतात, त्यांचा त्याग नको करू. तिथून पळून नको जाऊ, घर सोडून, बायकोला सोडून, नवऱ्याला सोडून. त्यांनी नाही होणार. होईल कसं, टिकणार नाही. झालेलं वाटलं तरी टिकणार नाही. पण कल्पनांचा जर त्याग केला तर आता इथे शांती, इथे स्वच्छ दिसायला लागेल आतमध्ये पाणी. त्या पाण्यात खाली वाकून बघशील आत, तर स्वतःचं दर्शन होईल. आत्मदर्शन नीट लक्ष देऊन पाहत असला तर त्याच्याच वर, स्वतःच्या चेहऱ्यावर, तलावात जर पाहिला तर मोठं उपर गगन विशाल निळशार आकाश आत्मदर्शन होईल. आणि सूक्ष्म दृष्टी पाहतात त्याच्या मागेच मोठे सुंदर परमात्म दर्शन होईल. जे कचरापट्टी बाजूला केली, गाळ पाण्यावरचा, कल्पनांचा, विचारांचा,
म्हणून या श्लोकात म्हणतो 28व्या शुभ अशुभ फलैरेवं मोक्षसे कर्म बंधनैः संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो माम पश्यसि. सुटून जाशील, माझ्यापर्यंत येऊन जाशील. इस प्रकार जिसमें समस्त कर्म मुझ भगवान के अर्पण होते हैं, ऐसे संन्यास योग से युक्त चित्त वाला तू शुभ अशुभ फल रूप कर्म बंधन से मुक्त हो जाएगा. और सगळ्यात मोठी गोष्ट काय, उनसे मुक्त होकर मुझको ही प्राप्त होगा. माम उपैष्यसि. उपैष्यसि, माझ्या बाजूला येऊन बसशील, माझ्या सोबत राहशील. आतल्या भावनांनी ते 3 श्लोक काय होते. पहिलं होतं पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. हे का बरं म्हटलं. मागच्या वेळेसच्या शेवटच्या 25व्या श्लोकात काय होतं. मद यजिनो पिमाम मद्याजिनो पिमाम, की माझं यजन जे करतात ते माझ्यापर्यंत पोहोचतात. देवांना केलं तर स्वर्गात पोहोचशील. भूत पिशाच पितरांच मध्येच अडकून बसला, की आमचे पितर असे होते, आमचे पितर तसे होते, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, ते खूप ग्रेट होते, अरे रडू येऊन राहिलाय, श्राद्ध तर्पण. तर ते परवा त्यांच्यासोबत ते पितर लोकात पोहोचशील. तिथे पान तंबाखू खाशील, होका पितरांसोबत. माझं पूजन केलं तर माझ्यापर्यंत पोहोचशील. इतका सरळ सोट हिशोब आहे. तर माझं कसं करावं, म्हणतो माझं पूजन कसं करावं. श्राद्धविधी नाही आहे काही कृष्णाच्या विधीसाठी, तर तो सदा सांगतो बस एवढंच कर. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. माझं यजन, माझं पूजन फक्त प्रेमाने होतं रे बाबा. तर म्हणतो लॉर्ड ऑफ लव्ह, त्याला म्हटलं प्रेम अवतार म्हटलं भागवतात. प्रत्यक्ष प्रेम अवतारला कृष्ण रूपाने. तर जे काही करत असं काही करत म्हणतं माझं पूजन जसं पाहिजे तसं कर. जे मनात येईल, जे विचार जसं तसं कर. फक्त मुख्य मला जे त्यातलं मिळतं, मी जे ठेवून घेतो, बाकीचं तुला परत देतो. हो, राजा महाराजे भेट आणली तर हात लावून वापस देऊन द्यायचे. तुमचे दागिने तुम्हाला, तुमचे लाडू तुम्ही वाटत, तुमच्या हात लावून दिलं. तसं प्रेमाचं तबक माझ्यासमोर ठेव, श्रीकृष्णाने म्हटलं. ते सगळ्याच्या सगळं मग सामुग्री तुला उलटवून भक्त्या, ते याची पूजा फक्त भक्ताने होते. सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन को मेवा त्यागो, साग विदुर घर खाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. शबरीच्या घरी बोरं खाल्ले उष्टे, कारण त्यांनी तिच्याकडे पाहिलं, लक्षात आलं की अरे हिच्या डोळ्यातून लक्षात येत आहे इतकं प्रेम आहे ओतप्रोत. 70-80 वर्ष माझी रोज वाट पाहून राहिली आई. रोज सडा टाकते, रोज फुलं काढून शिंपडते, रोज बोरं तोडून ठेवते, फळं तोडून ठेवते. सांगून ठेवलं एक दिवस येईन तुझ्याकडे. कोणता दिवस ते नाही सांगितलं. त्या प्रेमाची लाज राखणारा, शबरीची नंगे पाय चालत जाणारा राम, शबरी कुठे राहते, शबरी कुठे राहते विचारत स्वतः येऊन प्रेमापोटी दुर्योधनचा मेवा तागून विदुराच्या पत्नीचे भाव विभोरून केळ बाजू कचरा टाकून नेलीस, केळाच्या साला त्याला नेलीस खाला. आणि हा पगला भोळा भावळा केळाचा साल खाऊन पाहावं कधी एखाद दिवस. तिची नजर त्याच्यापासून हटत नाही. इतका सुंदर, इतका चांगला माझा भाचा, पुतण्या, जे काय नातं असेल, भाचा, कुत्तीचा भाचा म्हणजे तिचा भाचा, किती शहाणा आहे, किती रक्षण करतो, किती लोकांसाठी झटतो, किती तडतड करतो, इकडून तिकडे फिरत राहतो, काही आवश्यक नाही आहे. द्वारकेचा राणा आहे, परमेश्वर आहे, किती एक क्षण नाही शांत बसून राहत. असा विचार करत सोन्या राजा किती कुरळे केस आहे, मोठे टपोरे डोळे आहे, सावळा आहे, किती सुबक आहे, खूप मोठा लंबा चौडा नाही, खूप ठिंगुमा छोटा नाही, असं मनात विचार करत डोळे भरून पाहून राहिली विदुराणी.
आणि केळ काढून साला टाकून केळ द्यायचा, तर केळ कचरा पेटीत साल एकानंतर एक. म्हणजे आई तिच्याकडे तसं पाहून कितीही भावूक आहे, किती प्रेम करते माझ्यावर. माझी आत्या कितीच मन लागलंय, तोही आपला साला खाऊन राहिला. आणि विदर येऊन स्तंभित की का पागलपणा सुरू आहे, क्या कर रही हो तुम, साला खाऊ घालून राहिली. आणि तो प्रभू साला खाऊन राहिला, केळाचं साल तर खूप कडू लागतं, तुरट आणि कडू. चव घेतली असेल का ती. वस्तू नाही तर पत्रम पुष्पम फलम, हे फळ देऊन राहिले. केळ देते आपण, तू असं नाही म्हटलं त्यात, केळाचं साल काढून ठेव आणि केळ, आतलं केळ मला दे, फळ खा. तिथे तो विचारही नाही करत, आणि तो खरंच खाऊन राहिला. ती प्रयत्नपूर्वक देते आणि तो खरंच प्रयत्नपूर्वक, आय एम शुअर, प्रयत्न करावा लागत असतील खूप केळाचा साल खायला. खाऊनही राहिला, सिद्ध झाला. पुष्टी बोरं खाऊन राहिला, तिथे सिद्ध झाला. अशी अनेक उदाहरणं. एक शीत देऊन दे म्हणे द्रौपदीला. काहीतरी काही उरलं असेल, काय एखादं भांड घासून ठेवलं, काही कुठे काही उरलं असेल त्याच्या अशा खाचेमध्ये, एखाद्या शीत असेल तर तेवढं देऊन दे बस. तुळशीचं पान एखादा त्यांनी खाल्लं तर सगळे दुर्वासा ऋषी त्यांच्या सगळ्या शिष्यांना एकदम ढेकर मोठा पाण्यात आंघोळ करता करता, असं कसं की आपल्या सगळ्यांना एका वेळी ढेकर आला, इतका पोट भरल्याचं खूप. आंघोळीच्या वेळी पोट भरल्याचे एक शीत खाल्लं त्या परमेश्वराने द्रौपदीचा, आणि जो सगळ्यांमध्ये व्याप्त, त्या सगळ्यांना तुष्टी पुष्टी संतुष्टी करून दिली, की तिथून निघून गेलं पुढे, जीवाला वापस नाही, पंचायत होल म्हणून. असा तर प्रेमाचाच भोगता असावा ना, जे म्हणतोय ते. तर म्हणून ते माझी पूजा कशी करावी, तुला इथे जायचं असेल तर त्यांची पूजा कर, तिथे जायचं असेल तर त्यांची पूजा कर. पूर्णत्व हवं असेल तर माझ्याकडे आहे. तर तुझ्याकडे कसं येऊ, काही जे चालू कर, आपल्या मनाने विचार कर काय देऊ. फक्त मनाने प्रेम टाकतात, कारण ते वस्तू तुझ्या जर राहतील, प्रेम मी घेईल. आणि मी जर काही घेतलं तुझं, तर मी तुझं ऋणी झालो. तू मला काहीतरी दिलं, नाव आहे मस्ट रेसिप्रोकेट. मला तुला काहीतरी देणं आवश्यक आहे. तू मला तुझं प्रेम दिलं, तर मी पण तुला माझं प्रेम दिलं. आणि ज्याला ईश्वर प्रेम प्राप्त झाला, त्याचा योग सिद्ध झाला, शेवट गाठला, शेवटचा टप्पा, फायनल डेस्टिनेशन, ईश्वर प्रेम. ईश्वर प्रेम तिलाच प्राप्त झालं जिने ईश्वराला प्रेम दिलं. मागच्या वेळेसचे गीता सार मध्ये आपण बोललो होतो, धर्मनिष्ठ, अपेक्षा रहित आणि शरणागत जीवन साधक अवस्थेत, असं करत करत पूर्ण सिद्ध अवस्थेमध्ये धर्मनिष्ठच्या जागी धर्म अधर्म नाही राहिला, नियम नाही राहिले, सहज स्थिती झाली. जे केलं तर धर्म झाला. अपेक्षा रहितच्या जागी ह्याकडून हे नाही अपेक्षा करायची, ते नाही अपेक्षा करायची, आपलं काम करायचं आहे, आपल्याला यांच्याकडून काही नको ते कर, तसं काही नाही राहिलं. कारण संकल्प राहीत झाला, मनात इच्छाच नाही राहिली, तर अपेक्षा कुठून येणार सिद्ध अवस्थेत. आणि शरणागत, मी तुझ्या शरणागत आहे, तुझ्यामुळे माझं होत आहे, तू माझं काम करताय, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. हे सगळं सुटून गेलं, तसंही काहीच नाही राहिलं, कारण दोनच नाही राहिले, प्रेम झालं. ईश्वर प्रेम, शरणागत. प्रेम असेल तर शरण कशी, शरणागत आहे ते प्रेम नाही, प्रेम आहे ते शरणागत नाही. शरणागत करत 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 पुढे प्रेमात पडला. ईश्वराचं प्रेम त्याला मिळालं ज्याने ईश्वराला प्रेम दिलं. ईश्वर प्रेम रॅपर, जसं तिथं वस्तू देतो, काहीतरी रॅप करतो, रॅपिंग पेपर आहे, दिला, गिफ्ट दिली. ज्याला गिफ्ट दिली त्याने 1-2 मिनिटं तर छान, किती छान रॅपिंग पेपर आहे, चांगलं दिसतंय, पोंगी दिसते, चंद्र दिसतंय, जे काय, आणि मग काढून फेकून दिला. रॅपर वस्तू ठेवली. तसं पत्र, पुष्प, फल, तोय, पाणी हे रॅपर्स आहेत, वस्तू रॅपर्स आहेत. त्याची वस्तू एकच त्याला हवी आहे, तो म्हणतो गिफ्ट ऑफ लव्ह.
जे द्यायचं आहे त्याला. मी कधी कधी सांगतो गंमत, मोहिनी लहान होती तेव्हा खूप मन तिच्यात कदाचित तिचा विचार करतो, मी उसळून येत असेल काहीतरी आपण आपल्या आई बाबांना द्यावं, तिच्या लुकेमियाच्या ट्रीटमेंटमध्ये जे काय पाहून. आणि तसाही प्रेमळ स्वभाव तिचा, तिच्या आईसारखा आणि आजीसारखा. तर काहीतरी द्यावं म्हणून जे दिसन वस्तू आजूबाजूला दिसल ती उचलून, हे गिफ्ट, हे आय हॅव अ गिफ्ट फॉर यू बाबा, आय हॅव अ गिफ्ट फॉर यू. छोटी छोटी मग असं झालं की कागदही पडलेले दिसले, कागदाचा बोळा करून रॅप करते असं करून तिथे समोर स्टूलवर उभं राहून, टाटा, आय हॅव अ गिफ्ट फॉर यू, हिअर इज अ गिफ्ट. आणि मग आपण दौड धावून गिफ्ट घेऊन, ओ माय गॉड, दिस इज सो प्रिटी, लुक यू ब्युटिफुल हँडरायटिंग, ओ आय लव्ह दिस इज सो नाईस, थँक यू मोहिनी, दिस मीन्स सो मच टू मी. त्याला काही अर्थ नव्हता का, कुठला तरी कागद उचलून बोळा करून म्हटलं गिफ्ट फॉर यू बाबा, गिफ्ट फॉर आई. ते वस्तूचं किंमतही नाही, अर्थही नाही, ते तर फेकून द्यायची होती. पण त्या छोट्याशा निष्पाप जीवानी, निष्कलंक आत्म्यानी, त्या निरागस बाळानी आपलं शुद्ध सात्विक प्रेम त्यात टाकलं होतं, आपल्या आईच्या प्रती, वडिलांच्या प्रती. ते बेचूक रामबाण, त्याचा निशाणा कधीही चुकू नाही शकत, चुकला नाही त्या प्रेमाचा. जितके वेळा ते प्रेम दिलं गेलं तितके वेळा ते प्राप्त झालं, की लक्षात आलं की या लहान मुलीचं आपल्यावर प्रेम आहे, प्रेम व्यक्त करते छोटीशी. जे जे काही शक्य असेल, एवढी काही सामुग्री आहे, जे काही तिला वाटते समजते ज्याच्या प्रकारे, पण प्रेम शुद्ध होतं, स्वच्छ होतं, पवित्र होतं. त्या अजूनपर्यंत लक्षात आहे. आणि अजूनही काय काय दिलं होतं ते वस्तू विसरलो मी, त्याची अर्थही नव्हता, किंमत नव्हतं. वस्तू तशाही माझ्या स्वतःच्याच होत्या. पण प्रेम नवीन होतं. दिने दिने नवम नवम नमामि मेघ सुंदरम. फ्रेश होतं, आनंददायी होतं. ते तिन्ही दिलं होतं, तिन्ही निर्माण केलं होतं, अर्पण केलं होतं. तर सगळं म्हणतं आपले मुलं आपल्याला देतात, त्याला त्याचा काय अर्थ असतंय, त्याची काय किंमत असते. पण ती त्याच्या मागची जी भावना आहे, त्या सगळ्याचं महत्व. मुलं, नातू, जे कोणी मित्र, भाऊ, बहिणी, वस्तूंचं महत्व नाही आहे, विचार आहे त्याच्या मागे जो तो. इतकं सिंपल, इतकं सोपं, इतकं समोर आहे, सहज आहे. म्हणून त्यांनी मग पुढे म्हटलं की आणि हे तू सगळ्यात करू शकते. खाते आहे तर त्यात प्रेम टाकून माझी आठवण करून म्हण तुला खाऊ घालते. खातं दात तर स्वतःचे आहे, पोषण स्वतःला होते, पदार्थही स्वतःचा आवडता आहे. जशी स्वतःला आवडते तशी मस्त चटपटीत फोडणी दिली आहे, मोहरी फुटली आहे, सगळं जे काय त्याला असं मसालाही टाकला आहे. पण माझ्या नात्याने मला घे तुला खाऊ घालते, आज मसाल्याचे खा, प्रेम टाकून. अशना असे यत करोशी, हे कार्य, हे साफसफाई ऑर्गनाईज करणं आहे, झाडू लावणं आहे, व्हॅक्युम करणं आहे, कोणाला मदत करणं आहे, कोणाचं ऐकून घेणं आहे, कोणाला सांत्वना देणं आहे, कोणासोबत बोलणं आहे, हे सगळं मनात जर कुठेतरी तार जुळलेली जर असली की मी असं करते आहे कारण मला माहिती आहे शेवटी आत त्यांच्या तूच आहेस. तो अनुभव जो घेतोय, ती अनुभवाची जी करन्सी आहे, आदान प्रदान एकच सुरू आहे. वरवरून पैसा आदला घेणं देणं जरी दिसत असलं, गिफ्ट घेणं देणं जरी दिसत असलं, तरी वास्तविक आज सूक्ष्म रूपाने पाहिलं तर एकमेकाला अनुभव फक्त देण्याचे आदान प्रदान सुरू आहे. मला कामासाठी ठेवला आणि मला पगार मिळणार, तर मी काम किती चोखपणे, किती व्यवस्थित, किती नीट, किती वेळेवारी केलं, याचा अनुभव मी माझ्या साहेबाला देतोय. आणि माझ्या गरजांकडे किती लक्ष आहे, त्याचा अनुभव साहेब मला देईल. ते वस्तूंचं कामाचं आदान प्रदान दिसत असलं तरी एकमेकासाठी, एकमेकाची किंमत काय, एकमेकासाठी भावना काय, ती खरी एक्सचेंज आहे, करन्सी आहे एक्सपिरियन्सची. तर मी काही जर यत करोशी यद अश्नासी यद जिहोसी ददासी यत, जी काही देवाणघेवाण आहे, जे काही कार्य आहे, त्यात जर मी विचार करत असलं की पण तो आहे ना त्यात शेवटी अनुभव करणारा व्यक्ती माझा ईश्वर, माझा, आणि त्याच्यावर माझं प्रेम आहे. प्रेमास्पदाला आपल्याला चांगल्यात चांगलं द्यायची इच्छा असते, त्याच्यावर प्रेम आहे त्याला असं कचरापट्टी माल नाही देत आपण. जिथे प्रेम नाहीये तिथे कचरापट्टी माल देतो.
जिथे प्रेमात उत्कृष्ट देतात, सुपेरियर. तत्करस्व मदर्पणम तो म्हणतो. तर यत् तपस्सी कौंतेय तत्करस्व मदर्पणम. तर आता नातं जोडल्या जाऊन राहिलंय, संबंध वाढून राहिले, विचार वाढतोय त्याच्यासोबत, भावना गुंतून राहिल्या, मन त्याच्यात रतून राहिलंय. तर खूप सगळ्यात मोठं जन्मोजन्मींचं काम होऊन राहिलं. सगळ्या जन्मांमध्ये केलेले कामांची किंमत नाही या कामापुढे. जर त्याच्यात मन गुंतून राहिलाय, भावना रुतून राहिल्या, त्याची आठवण येते आहे, त्याच्यामधून विचार होतोय, त्याचं नाव तोंडावर येते आहे, त्याच्याबद्दल कल्पना केल्या जातात आहे, तर ते मुख्य महत्वाचं एकच जे काम ते होऊन राहिलं आवश्यक. तर अजून ते पक्क करायला मग म्हणतो बाकी जे शुभ असो अशुभ असो, सोड माझ्या नावाने हरी अर्पण करून सुटून जाशील तू. मला दिलं तर तुझं कसं राहिलं? अशुभ जरी असलं तू जर मला अर्पण केलं, एक तर तुझा आहे किंवा माझा आहे. तू जर मला देत आहेस तर तुझं कसं राहिलं? मग नाही बांधलं जाणार. कारण त्या निमित्ताने त्याचा विचारही झाला, त्याची साधना झाली. तर हे होऊ शकतं, कठीण नाही आहे. समजायलाही कठीण नाही, करायलाही कठीण नाही. नुसतं म्हणायला कठीण आहे, बस कठीण म्हणून सोडून दिलं जातं, मग राहून जातं. उलटा विचार करायला की नाही हे सोपं आहे, बरोबर आहे, होऊ शकते आपल्याच्याने, हे करून पाहू, हे करू प्रयत्नपूर्वक. कारण पुढच्या 29व्या श्लोकात म्हणतो, 29 आणि 30, 1, 2, 3 श्लोक करू अजून, वेळेत आहे अजून. समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्यो अस्ति न प्रियः ये भजन्ति तो मां भक्त्या मयि ते तेषु चापि हम. क्योंकि मैं सब भूतों में समभाव से व्यापक हूँ, न कोई मेरा अप्रिय है और न प्रिय है, परंतु जो भक्त मुझको प्रेम से भजते हैं वे मुझ में है और मैं भी उनमें प्रत्यक्ष प्रकट हूँ. समो अहम सर्वभूतेषु. जे काही आकारधारी आहे सगळ्यांमध्ये मी आहेच, असं शक्य नाही की मी नाही आहे. की हे दुष्ट लोकांमध्ये यांच्यात देव नाही आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये, इतर धर्मांमध्ये तशी कल्पना आहे की देव आणि सेटन म्हणजे इव्हल, दैत्य त्याला म्हणू शकतो. तर चांगल्या लोकांमध्ये देव असतो आणि वाईट लोकांमध्ये सेटन घुसलेला असतो. सेटननी त्यांचं जीवन घेतलं. इथे म्हणतो नाही, सगळ्यांमध्ये मी आहे, सगळ्यांमध्ये मीच असतो आणि सतत असतो. समो अहम. सम म्हणजे इक्वल, सेम. अहम म्हणजे मी. सर्वभूतेषु. त्याच्यामुळे असं नाही की न मे द्वेष्यो अस्ति न प्रिय, की हा सगळ्यांमध्ये जर मी आहे, इक्वल आहे, तर मग हा माझा आवडता आणि नावडती असं कसं होऊ शकेल? असं नाही शक्य आहे. मी कोणाचाच द्वेष, न मे द्वेष, कोणाचा द्वेष नाही करत. आपणहून देव म्हणतो, मी कोणाचं वाईट नाही चिंतत. दुर्योधनाचे नुकसान करण्याचा प्रयत्न नाही केला. रावणाचे लय मृत्यू व्हावा अशी त्याची इच्छा नव्हती. सुधरावे अशी इच्छा, त्यांनी प्रयत्नही खूप केला. धर्मनिष्ठ व्हावे हा प्रयत्न होता. जे बरोबर आहे, ज्यांनी सगळ्यांचं भलं होईल. नुसतं अहंकारी, स्वार्थी बनून फक्त स्वतःसाठी सगळं ठेवून, तसं नाही. सिस्टम इंटॅग्रिटीसाठी, सिस्टम जी आहे, नाही, या तलावातलं पाणी सगळ्या प्राण्यांना मिळायला हवं. असं जर वाघ असला की तो स्वतः तहान लागली की पाणी पितोय, आणि मग मात्र इतर कोणी प्यायला आलं तर डरकाळ्या पडून त्यांना घाबरून पळून राहिला. स्वतःला नाही प्यायचं, स्वतःची तहान बुजली आहे, पण दुसऱ्याला कोणाला नाही, माझा तलाव आहे, फक्त मला पाणी. असं कुठे नाही दिसत प्रकृती. एक असं आजपर्यंत असा वाघ नाही झाला, सिंह नाही झाला, कुठलीच योनी नाही झाली की जे आपल्या ज्यांनी आखून राखून ठेवला की बस हे इथे, इथलं पाणी नाही प्यायचं कोणी, इथलं गवत नाही खायचं. त्यांना भूक लागली ते त्यांना खाऊन घेतील, ती वेगळी गोष्ट, ते त्यांचं खाद्य आहे. भूक लागली तेव्हाच. भूक जेव्हा नसते तेव्हा बघून पहा. पोट भरलेलं असलं त्या वाघाच्या बाजूनी बकरी गेली तर ढुंकूनही नाही पाहत. सिंहाच्या बाजूनी हरण धावत जाऊ शकतात, त्याचं पोट भरलेलं असलं तर. भूक असेल तेव्हाच फक्त. तर तसंच
समो अहम याची भूक पूर्णपणे भरलेली आहे. याला कुठली अतृप्ती नाही आहे ईश्वराला, याला कुठलं काहीतरी हवं नाही आहे, याला काही कुठला स्वार्थ नाही आहे. त्यामुळे समो अहम सर्वभूतेषु न मे द्वेष अस्ति न प्रिय. मी कोणाचा न द्वेष करत, न कोणाला फेवर करत, न अनफेवर डिसफेवर करत. जो माझ्या ज्या भावनेनी बघेल त्याला त्याचा तसा अनुभव होतो. दुर्योधनाने द्वेष केला तर त्याला द्वेषाचा अनुभव आला. रावणाने शत्रुत्व केलं तर त्याला शत्रुत्वाचा अनुभव आला. ते शबरीनी आणि विदुराणीनी प्रेम केलं तर त्यांना प्रेमाचा अनुभव आला. ये भजन्ति तो माम भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. जसं मला भजलं त्याच्याप्रमाणे रेसिप्रोकेट होतं. आता माझ्या लक्षात आलं की आम्ही बरेच दिवस संस्कृतमध्ये म्हटलं नाही, तर हे 1-2 श्लोक खूप सुंदर, कामाचे, महत्वाचे आणि उत्कृष्ट आहेत. मी थोडं म्हणतो, तुम्ही थोडं म्हणा. आणि 1, 2, 3, 4, 5. तर 5 झाले. 5 पुढच्या वेळेस म्हणजे मग अध्याय संपतो. सो मी थोडं म्हणतो 2-3 श्लोक आणि तुम्ही थोडं म्हणा. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तत् अहम तदहम भक्ति उपहृतम तदहम भक्ति उपहृतम अश्नामि प्रयत आत्मनः. मी पण मनापासून प्रयत्न करतो. प्रयत आत्मनः, मी स्वतः सुद्धा प्रयत्न करतो तिच्यापर्यंत पोहोचण्याचा. मग तदहम भक्ति उपहृतम अश्नामि प्रयत आत्मनः. म्हणून मग काय करावं? यत करोषि यद अश्नासी. यत म्हणजे जे काही, करोषि म्हणजे करणं, अश्नासी म्हणजे खाणं. यत जुहोसी, पूजन, ज्याच्या कोणाचं पूजन यजन करणं. ददासी, यत जे काही देते. यत करोषि यद अश्नासी यद जुहोसी ददासी यत. यद तपस्य असि कौन्तेय, यत तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मद अर्पणम. तद कुरुष्व मदर्पणम, ते कर अर्पण मला. तत्कुरुष्व मदर्पणम. तर ही ओळ, हा श्लोक मी एक ओळ पहिले मग दुसरी ओळ असं म्हणतो. यत करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत. यत तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम. पुढचा श्लोक. शुभ अशुभ फलै एवं. शुभाशुभ फलैरेवं. एवं म्हणजे एंड और शुभ और अशुभ फल. शुभाशुभ फलैरेवं मोक्ष से कर्म बंधने. शुभ आणि अशुभ मधल्या बंधनातून मोक्ष जर हवा असेल, होईल. संन्यास योग युक्त आत्मा. संन्यास योग युक्त आत्मा विमुक्तो माम उपैष असि उपैष्यसि. विमुक्तो माम उपैष्यसि, माझ्या जवळ राहशील तू. संन्यास योग, आतला संसार जर सोडला तर. त्याग नाही म्हटलाय, बाहेरचा संसार नाही, संन्यास, आतला संसार. शुभाशुभ फलैरेवं मोक्ष से कर्म बंधनैः संन्यास योग युक्त आत्मा
विमुक्तो मामुपैष्यसि. अजून एक आत्ता जो केला होता तो सम अहम, समोहम, मी सेम आहे. सम अहम कुठे? सर्वभूतेषु. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्य अस्ति न प्रियः. Nobody is worthy of my hatred. I don't dislike anyone. I don't disfavor anyone. न मे द्वेष्यो अस्ति न प्रियः. And no one is worthy of my favoritism. मी फेवरेटिझमही नाही करत आणि डिसफेवरही नाही करत. काय? कारण सेम आहे. धारणा चुकीची झाली आहे, वास्तविक सेम आहे. अर्जुन इतका कर्ण इतकाच आत्मारूपाने दुर्योधनही कर्णही. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्यो अस्ति न प्रियः ये भजन्ति तु माम्. ये भजन्ति तु माम् भक्त्या मयि ते तेषु च अपि अहम्. ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चापि अहम्. सो हे झाले आजचे 5 श्लोक आणि उरले आता या अध्यायात 5 श्लोक. ते पुढच्या वेळेस करू, म्हणजे पुढचा अध्याय संपतो राजविद्या. याच्यासाठी मी घाई नाही करत आहे, कारण की हे सगळेच 10 श्लोक खूप महत्वाचे आहे. तर असं नको व्हायला की खूप घाईघाईने कसं तरी संपायचं म्हणून हे 5 आज संपावे म्हणून. थोड्या वेळ ध्यान करू आणि मग प्रतिक्रिया. शांत बसून थोड्या वेळ जे ऐकलं त्याचा विचार. आजचे श्लोक ऐकले 9व्या अध्यायातले. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति उपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः. अगर जी कोई सामग्री असेल तुझ्या साध्यातलं साधं, एखादं फळ असेल घरी, फूल लागलं असेल बाहेर बगीच्यात, की सुंदरसं छान झाडाचं एखादं पान, नाहीतर स्वच्छ वाटीत गेल्यात घासून विसळून पाणी. ये तर माझ्याजवळ समोर ठेव, माझ्या देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. जरा थांब, घाईने येऊन ठेवून निघून नको जाऊ. स्लो डाऊन, शांत हो, ठेव, बस माझ्यासमोर. मी किती वेळापासून बसलोय इथे शहाण्यासारखा. जेव्हापासून मला तू इथे ठेवलं मी इथेच बसलोय. युगे 28 उभा विटेवरी. तुला का घाई माझ्याबद्दल? 2 क्षण निवांत बस. हितगुज करू, बोलू आपण थोडंसं प्रेमाच्या 4 गोष्टी. तू सांग तुझ्या मनातलं, मी सांगतो माझ्या मनातलं. प्रयत्न यो मे भक्त्या प्रयच्छति.
तदहम भक्ती उपहृतम, मग मी पण प्रयत्न करेन. अश्नामी प्रयत आत्मनः, मी पण तुझ्याशी बोलेल. मनातून तू माझ्याशी बोल, तुझ्या मनातून मी तुझ्याशी बोलेल. ट्राय तर करून पहा, प्रयत्न तर करून बघ. ये बस, डोळे मीट, शांत हो. ठेवून देते आणलेली साखर चिमूटभर माझ्यासाठी. थँक्यू. मला आवडतं गोड पदार्थ. तुला कसं माहित? तहानही लागली होती. भूकही लागली आहे प्रेमाच्या भुकेला. तुझे प्रेम देते आहेस त्याने माझी तहान, भूक एकाच वेळी मिटते आहे. काय सुरू आहे मनात? सांग, बोल. काय वाटतंय? कसं त्रास होतोय? कोण त्रास देत आहे? का बरं? अशा गोष्टी कर, तू मला सांग आणि मी तुला तुझ्या हिताचं सांगतो. यत् करोषि यद् अश्नासि यत् जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मद अर्पणम्. सोड न माझ्यावर टाकून दे. मी सांगतोय ना, विश्वास ठेव. सगळं फेकून दे माझ्यावर आणि तोही धडाकन उडी मारून बसून जा माझ्या छातडा. झेलेल मी तुला नक्की. लहानपणी जशी खेळायची तशीच आताही खेळ. माझ्यासाठी तू तशीच आहे अजून. विश्वास ठेवून सोडून दे माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्यावर सोडून दे बस. शुभ अशुभ फलैरेवं मोक्षसे कर्म बंधनैः. संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. चांगलं वाईट, आपलं तुपलं, खरं खोटं सगळं माझ्यात सोडून दे. मोकळं वाटेल तुला, एकदम स्वच्छ. मोठा श्वास घेशील, सुटका झाली असं वाटेल. सगळ्या गाठी सुटल्या, उपाधी तुटल्या. समाधी अवस्था प्राप्त होईल बघ तुला. मग अविचल, स्थिर, शांत चित्त. सोडून दिलं तर संन्यास योग. माम उपवेशसी, उपवेशसी, माझ्या जवळ येऊन बस. माझ्या मांडीवर बसले, लक्षात येईल तुझ्या. समर्थाची सेवका व कृपा आहे, असा सर्वभूमंडळी कोण आहे? तू माझ्या मांडीत बसलेला, मी तुझ्याकडे कोण वाकड्या नजरेने बघू शकणार? कोणाची ताकद, कोणाची हिंमत, कोणाचं सामर्थ्य तुझं काही वाईट करेल? समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्यो अस्ति न प्रिय. ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु च अप्यहम्. जे इतरांना त्रास देतात त्यांना त्रास देईल. जे इतरांना मदत करतात त्यांना मी मदत करेन. जे सगळ्यांशी प्रेमाने राहतात
मी तिच्याशी सतत प्रेमाने राहील. समोहम सर्वभूतेषु. इतके सोपे सूत्र सांगितले तुला, कठीण नाहीये, होऊ शकतं. करून बघ, जमेल तुला नक्की. मी सांगितलंच नसतं तुझ्यासाठी योग्य नसतं तर. बिकॉज आय नो यू. I know you inside out because I am inside you and outside of you. Trust me. And live the life I meant for you. Jai Shri Krishna. Love Shri Krishna. आशान प्यारे पिया, तुम बिन न लागे जिया. मन मोहन मीत पिया, झर झर रोए अखिया. हरि ओम. नमस्कार माची.